गणेश उत्सवाच्या सांगतेनंतर लालबागच्या राजाच्या विसर्जनाची तयारी सुरू झाली। पण यंदा गुजरातच्या कंपनीला दिलेल्या कंत्राटामुळे आणि त्यांच्या तराफ्यामुळे लालबागच्या राजाचं विसर्जन रखडल्याचं समोर आलंय। गेले 11 दिवस उत्साहाने गणरायाची आराधना केल्यानंतर अनंत चतुर्थीच्या दिवशी गणेश भक्तांनी जड अंतकरणाने आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला। पण दरवर्षी दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत विसर्जन होणाऱ्या लालबागच्या राजाचं यंदा विसर्जन उशिरापर्यंत होऊ शकलं नाहीये। जवळपास 22 तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाची मूर्ती गिरगाव चौपाटीवर दाखल झाली। तिथे बाप्पाला निरोप देण्यासाठी भाविकांचा जनसागर लोटलेला होता। यंदा मंडळाने विसर्जनासाठी स्वयंचलित आणि हायड्रॉलिक्स यंत्रणा असलेला एक विशेष तराफा तयार केला होता। मात्र कोळी बांधवांनी याच तराफ्यावर आक्षेप घेत मंडळावर आरोप केलेले आहेत। गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचं विसर्जन अजूनही झालेलं नाहीये। याबद्दल नाराजी व्यक्त करताना कोळी बांधव हिरालाल पांडुरंग वाडकर म्हणाले की यावर्षी भरती ओहोटीचा योग्य अंदाज न घेतल्यामुळे विसर्जन रखडले। आम्ही वाडकर बंधू अनेक वर्षांपासून लालबागच्या राजाचं विसर्जन करत आलोय, पण यंदा गुजरातच्या कंपनीचा तराफा असल्यामुळे हे कंत्राट त्यांना दिलं गेलंय। यापुढे लालबागच्या राजा मंडळाने विसर्जनाची योग्य काळजी घ्यायला हवी। दरम्यान मध्य मुंबईतील अनेक प्रसिद्ध मंडळांच्या मूर्तींचं विसर्जन हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत पार पडलं। यामध्ये तेजुकाया गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी बाल गणेश मंडळाचा बल्लाळेश्वर, काळा चौकीचा महागणपती, रंगारी बुडुक चाळ गणपती आणि तेजुकाया गणपती यासारख्या अनेक मंडळांचा समावेश होता। या मिरवणुका दुपारी 1 वाजेपर्यंत मुख्य रस्त्यावर पोहोचलेल्या होत्या आणि त्यानंतर रात्री उशिरापर्यंत यातील काही प्रमुख मूर्तींचं विसर्जन देखील झालेलं होतं। लालबागचा राजा मात्र रविवारी सकाळी विसर्जनासाठी चौपाटीवर दाखल झाला, जिथे लाखो भाविक त्यांच्या लाडक्या गणरायाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते। मात्र गुजरातच्या कंपनीच्या तराफ्यामुळे विसर्जन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचं यावेळी दिसून आलंय।